friends, how are you? Fine. Okay. This is seventh lecture of topic study of animal type, example cockroach. And today we discuss next two system or articles. One is male reproductive system of cockroach and another one is female reproductive system of cockroach. दोन्ही सिस्टीम्स आज आत्ता या लेक्चरला आपण थोडक्यामध्ये समजून घ्यायचे आहेत. And these are the two rough diagrammatic representation of each system. दोन्ही सिस्टीमच्या आपण स्वतंत्र डायग्राम्स काढलेले आहेत आणि या डायग्रामच्या सहाय्याने दोन्ही सिस्टीम आपण थोडक्यामध्ये व्यवस्थित समजून घेऊया. ऍक्च्युली या दोन्ही सिस्टीम्स तुमच्या सिलेबस मध्ये अत्यंत डिटेल मध्ये अपेक्षित नाहीत किंवा अत्यंत डिटेल एक्सप्लेन करावं असं अपेक्षित नाही. बेसिकली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्स नेमके कोणते असतात, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट नेमके कोणते असतात, त्याची नावं काय असतात आणि टू द पॉइंट प्रत्येकाचं कार्य काय असतं एवढंच इयत्ता 11वी सायन्स मध्ये विद्यार्थ्यांसाठी अपेक्षित आहे. अगदी डिटेल ईच अँड एव्हरी पार्ट, स्ट्रक्चर, फंक्शन असं काही इतकं इयत्ता 11वी सायन्स लेवलला अपेक्षित नाही. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक शब्द वापरले. दोन्ही सिस्टीम आपण टू द पॉइंट थोडक्यामध्ये व्यवस्थित समजून घेऊया. सो फोकस ऑन दीज टू सिस्टीम्स. ऍक्च्युली यू नो व्हेरी वेल cockroach is dioecious animal. Dioecious animal. Dioecious means like we people, आपल्यासारखं male and female both are separate from each other. आपल्यामध्ये जसं पुरुष आणि स्त्री स्वतंत्र असतात याच पद्धतीनं कॉकरोच मध्ये सुद्धा मेल आणि फिमेल हे दोन व्हरायटी वेगळी असते आणि त्याला आपण म्हणतो डायोसियस एनिमल. हेन्स वी डिस्कस वन बाय वन सिस्टीम. फर्स्ट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पहिल्यांदा मग आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समजून घेऊया and then female reproductive system. Here this is the very rough diagrammatic representation of male reproductive system of cockroach. अत्यंत रफ डायग्राम काढलेले आहे. अगदी निवांत व्यवस्थित डायग्राम काढण्यासाठी आपण जास्त वेळ वाया घालवलेला नाही. टू द पॉइंट जेवढे पॉइंट्स आवश्यक आहेत तेवढेच यामध्ये फोकस केलेले आहेत आणि या आकृतीच्या सहाय्याने आपण हे आर्टिकल समजून घेऊया. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हटलं की महत्त्वाचे ऑर्गन्स ज्याला आपण पार्ट म्हणतो किंवा अवयव म्हणतो ते कोणते. हियर फर्स्ट इज ए टेस्टिस. मेल म्हटलं की त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला अवयव कोणता असेल, टेस्टिस. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए मेल गोनॅड. याला दुसरा एक शब्द वापरला जातो मेल गोनॅड. GONAND गोनॅड, मेल गोनॅड, टेस्टिस. These are paired means two in number. संख्येने दोन असतात. Here this one and this one quite like this structure. स्प्रिंग सारखं गुंडाळलेलं जे हे दोन स्ट्रक्चर दिसतायत called as a testes. Male gonads. मग या ठिकाणी या टेस्टिसचं सर्वात महत्त्वाचं फंक्शन काय असतं. फंक्शन याचा अर्थ कार्य.
प्रोडक्शन करणं, त्याचं उत्पादन करणं हे सर्वात महत्वाचं कार्य टेस्टिसचं असलेलं दिसून येईल. स्पर्म इज ए हॅप्लॉइड मेल गॅमेट. स्पर्म नेहमी कसे असतात? हॅप्लॉइड मेल गॅमेट. हॅप्लॉइड म्हणजे कसं? समजा ही एक पेशी असेल तर केंद्रक म्हणजे न्यूक्लियस, इट इज सिंगल इन नंबर, संख्येनं एक असतो, याला हॅप्लॉइड म्हटलं जातं. हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे स्पर्म. आणि कोणापासून त्याचं उत्पादन होतं? बोथ टेस्टिस. दोन्ही टेस्टिस पासून या ठिकाणी स्पर्मचं प्रोडक्शन झालेलं दिसून येईल. यासाठी या दोन्ही टेस्टिस असतील. अँड दीज टेस्टिस आर प्रेझेंट एक्झॅक्ट इन बिटवीन 4th to 6th सेगमेंट, ॲबडॉमिनल सेगमेंट. चौथ्या ॲबडॉमिनल सेगमेंट पासून 6व्या ॲबडॉमिनल सेगमेंट पर्यंत अशा या लांबड्या स्प्रिंग सारख्या गुंडाळलेल्या दोन्ही टेस्टिस असलेल्या आपल्याला दिसून येतील. The next year, these narrow tube-like structure, हे आणि हे अत्यंत निमुळत पाईप सारखं जे स्ट्रक्चर दिसत आहेत, also paired means 2 in number, called as a vasa differentia. Vasa differentia. These are paired means 2 in number, long, elongated, narrow, hollow, ट्यूब लाईक स्ट्रक्चर. नॅरो म्हणजे निमुळत, हॉलो म्हणजे पोकळ, ट्यूब सारखं, ह्या दोन्ही आहेत, याला व्हास डिफरन्स असं म्हटलं जातं. मग याचं फंक्शन काय? टू कॅरी द स्पर्म फ्रॉम टेस्टिस टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट, इजॅक्युलेटरी डक्ट. ह्या टेस्टिस पासून प्रोड्यूस झालेले स्पर्म ते वाहून न्यायचे ह्या इजॅक्युलेटरी डक्ट पर्यंत थ्रू हिअर सेमिनल वेसिकल. इथं सेमिनल वेसिकल एक ग्लँड असते, ग्रंथी असते, त्याच्या माध्यमातून हे सर्व स्पर्म्स इजॅक्युलेटरी डक्ट पर्यंत वाहून नेण्याचं कार्य या ठिकाणी वासा डिफरन्सिया करत असताना आपल्याला दिसून येते. हिअर दिस इज मशरूम शेप्ड ग्लँड. इथं असं अगदी गुंतागुंतीचं फुलाच्या पाकळ्यांसारखं स्ट्रक्चर दिसतंय. इट इज कॉल्ड ॲज ए ग्लँड. त्याला आपण ग्रंथी म्हणतो. आणि त्याच्या आतल्या बाजूला इथं सेमिनल वेसिकल आहे. Actually, this seminal vesicle gland is most important in male reproductive system. Male reproductive system मध्ये इथं सेमिनल वेसिकल महत्वाचे का? तर या टेस्टिस पासून जे स्पर्म प्रोड्यूस होतात ते वासा डिफरन्सिया द्वारा सेमिनल वेसिकलच्या माध्यमातून ह्या इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये स्पर्म येत असतात. जेव्हा ते स्पर्म सेमिनल वेसिकल मध्ये येत असतात तेव्हा ते सगळे स्पर्म काय केले जातात? एकत्रित गोळा केले जातात, ग्लूड टुगेदर. सगळे स्पर्म आहेत ते एकत्रित ग्रुप केले जातात, ग्लूड टुगेदर केले जातात विथ द हेल्प ऑफ सेमिनल वेसिकल and then carried towards the next part, ejaculatory duct. It is also long, elongated, narrow, hollow, tube-like structure which open as lastly male gonopore. आणि शेवटी त्याचं बाहेरच्या बाजूला जे ओपनिंग येतं त्या ओपनिंगला मेल गोनोपोवर असं म्हटलं जातं. कारण हे स्पर्म बाहेर रिलीज करणं गरजेचं आहे, बॉडीच्या बाहेर फेकून देणं गरजेचं आहे इन टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. जेव्हा हा मेल आणि ही फिमेल दोघांचं मिलन होतं, कॉप्युलेशन होतं, मेटिंग होतं,
जेव्हा हा मेल ही फिमेल एकत्रित येते त्यावेळेला हे स्पर्म इथून डिस्चार्ज करणं गरजेचं आहे इनटू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. इथं हे जे छोटस बलून सारखं फुग्यासारखं जे स्ट्रक्चर दाखवलंय याला स्पर्मॅथिका असं म्हटलं जातं. आणि हे फिमेल जेनेटल चेंबर आहे. इथून ह्या स्पर्मॅथिका मध्ये फोर्सफुली ते स्पर्म म्हणजे शुक्राणू इथं सोडले जातात आणि त्या ठिकाणी ते साठवले जातात. या पद्धतीनं मेल आणि फिमेल यांचं कॉप्युलेशन होत असतं, मेटिंग होत असतं, मिलन होत असतं. आणि म्हणून या पद्धतीची ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची रचना असते हे बेसिकली तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अँड देन हिअर 3 असिमेट्रिकल म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे संख्येनं 3 असलेले कायटिनस स्ट्रक्चर थोडंसं टणक असलेलं कायटिनस स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज ए फॅलोमियर. फॅलोमियर इज नथिंग बट त्याला मेल गोनोफायसिस असं म्हटलं जातं. म्हणजे या पद्धतीने फॅलोमियर 3 asymmetrical chitinous structures are present which is surround to male gonopore. ह्या मेल गोनोपोरच्या भोवती असे ते स्ट्रक्चर्स असतात याला म्हणायचं फॅलोमियर. एवढं बेसिकली तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या बाबत माहिती असणं अपेक्षित आहे. देन हिअर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हे जे 2 दाखवलेले आहेत याला आपण ओव्हरी असं म्हणतो. त्यानंतर या ज्या 2 ट्यूब आहेत याला ओव्हिडक्ट असं म्हणतो. या दोन्ही ओव्हिडक्ट एकत्रित जॉईन झालेले आहेत याला कॉमन ओव्हिडक्ट किंवा व्हाजाइना असं म्हणतो. देन हिअर दिस इज द बलून शेप छोटस फुग्यासारखं दिसतंय याला स्पर्मॅथिका म्हटलंय. आणि शेवटी हे चेंबर जे आहे ते जेनाइटल चेंबर. एवढे अवयव या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या संदर्भात महत्त्वाचे आहेत. we see one by one. Here ovaries also paired means 2 in number. संख्येनं 2 आहेत. लार्ज आकारानं मोठे आहेत. फिमेल गोनॅड जसं या दोन्ही टेस्टिस मेल गोनॅड होत्या तशा दोन्ही ओव्हरी कशा असणार आहेत फिमेल गोनॅड. मग आता या ज्या ओव्हरीज आहेत त्या कशा आहेत? these are large and consist near about 8 rows of ovarioles. हे असे 1 2 3 4 आणि पाठीमागच्या बाजूला 4 टोटल 8 इकडं 8 इकडं 8 अशा ओळी असतील ओव्हॅरिओलच्या. अशा पद्धतीने या ओव्हरी असतात. मग ओव्हरीचं फंक्शन काय? टू प्रोड्यूस ओव्हा. इथं टेस्टिसचं फंक्शन काय सांगितलं? टू प्रोड्यूस स्पर्म. स्पर्म म्हणजे कोण? हॅप्लॉइड मेल गॅमेट. मराठीत काय म्हणतो? शुक्राणू. मग इथं ओव्हरी पासून कोण प्रोड्यूस होईल? ओव्हा. ओव्हा. ओव्हरी पासून कोण प्रोड्यूस होईल? ओव्हा. तो सुद्धा कसा असेल? हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. ओव्हा कसा असतो? हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. म्हणजे भविष्यात हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे कोण? स्पर्म. हॅप्लॉइड फिमेल गॅमेट म्हणजे कोण? ओव्हा. हे दोघं एकत्रित येतील. स्पर्म आणि ओव्हा दोघं पण हॅप्लॉइड असतात. म्हणजे हॅप्लॉइड स्पर्म हॅप्लॉइड ओव्हा सिंगल एन दोघं एकत्रित येतील आणि मग तयार होईल डिप्लॉइड झायगोट. युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट.
फर्टिलायझेशन, त्याला फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. म्हणजे या पद्धतीनं हे व्हावं लागतं आणि म्हणून अशी स्वतंत्र मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, स्वतंत्र फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते. म्हणजे थोडक्यात या ओव्हरी पासून कोण प्रोड्यूस होईल? ओव्हा, हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. देन these small tube-like structure also paired means two in number present in between ovary and common duct. ह्या दोन्ही छोट्या ट्यूबना आपण ओव्हिडक्ट असं म्हणतो. राईट ओव्हिडक्ट, लेफ्ट ओव्हिडक्ट. These two oviduct combines to form common oviduct called as a vagina. या ठिकाणी इथं कॉमन ओव्हिडक्ट तयार होते, त्याला वजायना असं म्हटलं जातं. And just near to the common oviduct or vagina there is a small swollen part, फुगीर किंवा बलून शेप, छोटंसं फुग्यासारखं बल्ब लाईक पाउच, पिशवी आहे, called as a spermatheca, which allow to store the sperm. जेव्हा मेल कॉकरोच फिमेल कॉकरोच एकत्रित येईल तेव्हा हा मेल कॉकरोच आपले सगळे स्पर्म ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये सोडेल आणि या स्पर्मॅथिका मध्ये ते खेचून घेतले जातील, स्टोअर केले जातील. या पद्धतीने ही रचना असलेली आपल्याला दिसून येईल. and this is the genital chamber of female reproductive tract. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट किंवा सिस्टीमचा हा जेनायटल चेंबर आहे, which allow easily copulation. मेल फिमेल एकत्रित इझिली येऊ शकतात अशा पद्धतीचा हा फिमेल जेनायटल चेंबर असेल. एवढं या ठिकाणी तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एवढं दोघांचं तुलनात्मक दृष्ट्या बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. आणि इथं जे फॅलोमियर 3 असिमेट्रिकल कायटिनस स्ट्रक्चर सांगितलं तसं इथं फिमेल 6 असतात, 6 असतात आणि ते सुद्धा जेनायटल चेंबरच्या भोवती असलेले आपल्याला दिसून येतील. एवढं हे बेसिक पार्ट्स तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. I hope you understand about male reproductive system of cockroach as well as female reproductive system of cockroach. Is it clear? Are you getting this? Okay.